आज आहे डे 2 आणि घरीच मी बाप्पांसाठी हार बनवला आहे आणि मग लागले स्वयंपाकाच्या तयारीला. सकाळची सगळी कामं आणि त्यानंतर आरती करून घेतली आणि म्हटलं आता नैवेद्याचं ताट पण बनवावं. सो आज मी बनवते वालाची भाजी, पण त्यामध्ये मी बटाटा आणि वांगं असंही टाकणार आहे. आमच्याकडे मोस्टली सुकं खोबरं वापरलं जातं, पण जेव्हा गणपती असतात ना, तर वालाची भाजी मी करते तर त्यामध्ये मी ओलं खोबरंच वापरते. वाटण कच्चं असल्यामुळे बराच वेळ फ्राय करून घ्यावं लागतं. म्हणजे कसं थोडंसं ऑइल सेपरेट झालं की मग भाजी ॲड करायची. तर आजच्या मेन्यूमध्ये वाल, बटाटा, वांग्याची भाजी, तांदळाची खीर, भात आणि पुरी असा मेन्यू आहे. बाप्पाचं नैवेद्याचं ताट रेडी केलं आणि त्यानंतर मग आम्हीसुद्धा जेवून घेतलं. आज बाप्पाचं दर्शन घ्यायला माझी फ्रेंड आली होती. मग आम्ही दोघींनी एकत्रच जेवण केलं. चला, मग आपण भेटूया पुन्हा उद्या.